कला क्षेत्रात कुठलीही पदवी नसताना सोलापूर जिल्ह्यातील छोट्याशा गावात राहणाऱ्या मोतीलाल राठोड या तरुणाने 12वीपर्यंतचे शिक्षण घेऊन ग्रामीण भागातील संस्कृती दाखवणारे विविध हुबेहूब चित्र रेखाटून एक आदर्श निर्माण केला आहे। अवघ्या काही क्षणातच चित्र रेखाटण्याची कला असणारे मोतीलाल राठोड यांचे चित्र प्रदर्शन कोथरूड येथील गाडगिळ अँड सन्सच्या कला दालनात 24 ते 28 एप्रिलपर्यंत भरवण्यात आले आहे। यावेळी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चेअरमन नयना गुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली। आज मी हे प्रदर्शन पाहिलं आणि खरं म्हणजे श्री मोतीलाल राठोड यांचं खूप कौतुक करायला पाहिजे की त्यांनी कुठलंही फॉर्मल ट्रेनिंग नाही घेतलं, फॉर्मल प्रशिक्षण नाही घेतलं किंवा शिकलेले नाही आहेत, परंतु त्यांनी जे काही कलाकृती इथे सादर केलेल्या आहेत त्या उत्तम आहेत आणि ते सोलापूरचे आहेत आणि मीही सोलापूरचे आहे, त्यामुळे मला विशेष त्यांच्याबद्दल अभिमान आहे। आणि आमच्या सोलापूरचे अजून एक खूप नावाजलेले कलाकार आहेत श्री धोत्रे म्हणून, तर त्यांनी जी उंची गाठलेली आहे तीच उंची ह्यांनी गाठावी अशीच मी अपेक्षा करते। आणि ह्यांना जे सपोर्ट करणारे सपोर्ट सिस्टम आहे त्यांचंही सगळ्यांचं खरंच कौतुक आहे की त्यांनी म्हणजे त्यांना पुण्याचं काही माहिती नाही तरी त्यांनी त्यांच्या फ्रेंड सर्कलने त्यांना मदत करून इथे PN गाडगिळ यांच्या आर्ट गॅलरीमध्ये एक्झिबिशन भरवलेलं आहे। आणि PN गाडगिळ यांचंही कौतुक करणं आवश्यक आहे की त्यांनी नवोदित कलाकारांना की ज्यांना काही सपोर्ट नाही अशा कलाकारांसाठी त्यांनी मोफत हे दालन उपलब्ध करून दिलेलं आहे। आणि माझी पुणेकरांना हेच आव्हान असेल की जास्तीत जास्त लोकांनी ह्यांचं प्रदर्शन बघावं आणि ते पेंटिंग्स खरेदी कराव्यात जेणेकरून ह्यांनाही प्रोत्साहन मिळेल। आजपर्यंत 1000हून अधिक चित्रे प्रदर्शित करणारे, घरची परिस्थिती हालाकीची असून सुद्धा चित्र रेखाटण्याची कला जोपासणारे चित्रकार मोतीलाल राठोड यांनी अधिक माहिती दिली। मला लहानपणापासून खूप आवड होती चित्र काढण्याची आणि त्यामुळे अस्वस्थ होतो मला। रोज एखादं मी स्केच केल्याशिवाय मला म्हणजे हे वाटत नाही। खूप शिकायचं होतं आर्टमधून सगळे बेसिक गोष्टी जे असतात का, पण मी प्रयत्न केला त्यासाठी। ॲडमिशन पण घेतलेला होता ATD करण्यासाठी, तो पण काही आर्थिक परिस्थितीमुळे पूर्ण झाला नाही। मग बरेच शिक्षक लोकांनी मला तिथं साथ दिली तरी देखील काही अडचणींमुळे मी करू शकलो नाही। मग त्याच्यानंतर एक जिद्द म्हणून मी ठरवलं की शिक्षण न घेता मला जेवढं जमेल तो मी करणार, त्याच्यामध्ये जिद्दीने करेल मी। आणि त्या पद्धतीने मी तसा प्रयत्न केला आणि हळूहळू त्या सगळ्या गोष्टी मला समजू लागले कलरमधले, पेंटिंगमधले, आणि ते आपोआप वास्तवात उतरू लागले। हे साधारण मी गावाकडे जगलेलो त्या गोष्टीवरती रिलेटिव्ह सगळे पेंटिंग आहेत ते। आणि हे ऑइल ऑन कॅनव्हास, ऑइल ह्या मीडियामध्ये केलेलं आहे मी सगळ्या गोष्टी त्याच्या। या तरुणाचा आदर्श घेत आपणही या अस्सल ग्रामीण भागाचे चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी आणि या कलाकाराला प्रोत्साहित करण्यासाठी नक्कीच कला दालनाला भेट देऊया। प्रतिनिधी महाराष्ट्र 24 तास पुणे।